नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण जर पाहणार आहे नळ व टाकी, ठीक आहे ना। नळ आणि टाकी जो पॉइंट आहे तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना माहितीच आहे, ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। आणि बरेच वेळा पोरांची एक मागणी होती की सर तुम्ही जे आहे ना तर नळ आणि टाकी यावर एक काय करा, आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर काय करा की जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत त्यावर नेमका आम्हाला काय करा, एक सजेस्ट किंवा मार्गदर्शन त्याच्यामध्ये आम्हाला करा, ठीक आहे ना। सो मित्रांनो, आपण तो टॉपिकच घेऊन आलेलो आहे आणि या मागचा जो उद्देश तुम्ही पाहिला की आयोगाने ज्याच्यावर प्रश्न विचारले ते कशा स्वरूपाचे असतील आणि त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होऊ शकतील, ठीक आहे। तर चला आपण प्रश्नाकडे वळूया, ठीक आहे। नळ व टाकी, ठीक आहे ना, पाईप अँड सिटर्स याला आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे। चला आता आयोगाने घेतलेले प्रश्न आपण घेऊन घेऊ पटकन। हा चला लक्षदारी बघा, याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, आयोगाने विचारलेले प्रश्न घेतलाय। एमपीएससी सीसॅट 2021 मध्ये हा प्रश्न विचारलाय। प्रश्न काय आहे तर तो आपण पाहू, ठीक आहे ना। प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये बघा, एका नलिकेने एक टाकी 4.5 तासात भरते, पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.5 तास जास्त लागतो। जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला लागणारा वेळ निवडा। मित्रांनो, संपूर्ण प्रश्न आहे ना आपण ट्रिक्स मध्ये पाहणार आहे, ठीक आहे। तर चला काय विचारलंय आपल्याला, रिकामी व्हायला लागणारा वेळ। मग रिकामी व्हायला लागणारा वेळ किती असेल तर सोयीच्यामध्ये बघूया, ठीक आहे। काय म्हटलंय आपल्याला तर लागणारा वेळ, मग आपण काय घेणार, वेळ बरोबर काय घेतला रे, वेळ बरोबर काय घ्यायचंय बघा, याची जी मांडणी आहे ती कशामध्ये आहे, पूर्णांकामध्ये आहे। त्याला कशामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचंय तर त्याला अपूर्णांकामध्ये ट्रान्सफर करायचंय। मग कसं करायचं, 4 2 8 8 आणि 1 झाले 9, म्हणजे आपण काय केलं रे 9/2, ठीक आहे। सोबत गळतीमुळे भरण्यासाठी जो आहे तो लागणारा वेळ किती आहे तर तो 1.5 तास जास्त लागतोय म्हणते। मग 1.5 तास जो आहे मित्रांनो तो आपल्याला कशामध्ये करायला लागेल तर तो टाकी भरण्यामध्ये आपल्याला करायला लागेल, त्याला प्लस करावं लागेल। म्हणजे बे 2 आणि 1 झाले 3, ओके। म्हणजे याचा अर्थ 3 अपॉन किती घेतलंय 2, या दोघांची आपण काय केली म्हणजे त्याला ब्रॅकेट मध्ये घेतलंय, ब्रॅकेट आपण त्याला घेतलाय आणि प्लस जो अजून एक्स्ट्रा लागणार वेळ तो म्हणजे किती 9/2 आपल्या इथे घ्यायचंय, ठीक आहे। सो आपण घेतलाय याला बरोबर, याच्यामध्ये घेतलाय म्हणजे वेळ बरोबर। आता जो आहे जो गळतीचा जो वेळ आहे ना ज्याच्यामुळे काय होते गळती होते त्याला आपल्याला काय करायचं, डिवाइड मध्ये घ्यायचंय, म्हणजे त्यालाच आपल्याला डिवाइडेड मध्ये घ्यायचं। कसं 3/2, सो घेतला आपण 3/2, ठीक आहे मित्रांनो। आता जो घेतलेला वेळ आहे त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय, म्हणजे कसं बरोबर। आता बेस कसा आहे रे, सारखा आहे म्हणून बेस तोच ठेवायचा। किती घेतलाय आपण 2, ठीक आहे। 2/, म्हणजेच आपलं घेतलंय बरोबर किती घ्यायचे 2, वरची जी बेरीज 9 आणि 3 किती झाले 12, गुणेला किती आहे ते 9/2 आणि जो हा नंबर आहे 3/2 याला काय करायचं, रिफ्लेक्स करायचं, म्हणजेच काय करायचं, व्यस्त करायचं, म्हणजेच किती घ्यायची 2/3। क्लिअर घेतले आपण। मग आता याला घेतल्यानंतर बघा काय करायचं, इथं काटाकाटी करून द्यायचं, बे 1 बे कॅन्सल, त्याच्यात बे 1 बे 12, ओके। 3 1 3 3 2 6 बे 9 किती झाले रे 18, बरोबर आहे। म्हणजेच याचा अर्थ जर पाहिला तर रिकामी व्हायला लागणारा वेळ किती असेल, टाकी रिकामी व्हायला लागणारा वेळ किती आहे तर तो झाला 18 तास। किती झाला रे 18 तास। अशा पद्धतीनं याचं उत्तर काढता येतं, ओके। समजलं सर्वांना। चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया। समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, काय अत्यंत सोपा प्रश्न आहे। एसटीए पूर्व परीक्षा 2013। मग एसटीए पूर्व परीक्षा 2013 मध्ये हा प्रश्न विचारलाय। प्रश्न काय आहे, पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल। मग आता किती रिकामी म्हटले आपल्याला, बघा काय म्हटले त्यांनी, रिकामी होणार, म्हणजे रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ, ठीक आहे। आपण काय म्हणणार, रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ, बरोबर आहे। मग आपण वेळ म्हटलं तर काय घेणार आहे, वेळ बरोबर काय करायचं, किती विचारले 6, म्हणजे काय करायचं 6 गुणिला काय करायचं 4, रिकामी म्हणून मायनस करायचं, 6 मायनस काय करायचं 4 करायचे, बरोबर आहे केले। मग आपण याचं काय करायचं बघा, 6 गुणिला 4 उरले किती आपल्याकडे 2, बे 1 बे 3 6 3 चुकी झाले रे 12, ओके। म्हणजेच किती तास लागेल तर त्याला 12 तास लागेल। किती तास रे 12 तास। तर सो आपलं जे उत्तर आहे ते कोणत्या नंबरचं आहे तर 3rd नंबरचं उत्तर आपल्या इथे बरोबर येताना आपल्याला इथे दिसून जाईल। क्लिअर, ओके।
चला समोरच्या प्रश्नाकडे वळू. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलाय. एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2018 कधी विचारला रे हा प्रश्न. एमपीएससी गट प पूर्व परीक्षा 2018 मध्ये काय विचारलं तर एका नळाने पाण्याची टाकी 4 तासात पूर्ण भरते व पूर्ण भरलेली टाकी 6 तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकदा सुरू केले तर पाण्याची टाकी किती तासात पूर्ण भरेल. आता याच्या आधी काय प्रश्न होता रिकाम होईल. आता काय विचारले पूर्ण भरेल. मग आता पूर्ण भरेल मध्ये काय करायचं काही नाही जे आहे तेच आपलं चालू करायचं. म्हणजे काय करेल पूर्ण भरण्यासाठी लागणारा वेळ. बरोबर आहे पूर्ण भरण्यासाठी लागणारा वेळ. आता इथं नीट लक्ष ठेवायचं 6 तासात काय होतं म्हणजे ते रिकामी होतं. म्हणजेच काय करायचं 4 गुणिला काय करायचं रे 6 करायचं 6 मायनस काय करायचं 4 करायचं. ओके म्हणून 4 गुणिला 6 उरले किती आपल्याकडे तर आपल्याकडे उरले 2 बे 1 बे बे दोन्ही 4 साइन दोन्ही किती झाले 12. म्हणजेच किती तास लागेल तर ती 12 तासात भरेल. ठीक आहे ना किती तासात तर ती 12 तासात भरेल. ओके सो आलेला आपलं हे उत्तर आहे. म्हणजेच कितव्या क्रमांकाचं आहे ते 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय आपला परत बरोबर. बघा एकच प्रश्न आहे 2 अँगल मध्ये विचारला गेलेला आहे. समजलं सर्वांना. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. एमपीएससी DYEO ऑगस्ट 2017 टॅक्स असिस्टंट ऑगस्ट 2017 मध्ये प्रश्न काय आहे. ए व बी नळ स्वतंत्रपणे एक होत 36 तासात व 45 तासात पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच होत किती वेळात पूर्ण रिकामा होईल. ठीक सॉरी किती पूर्ण वेळात भरेल. ठीक आहे ना सॉरी रिकामा नाही तर पूर्ण वेळेत तो भरेल. क्लिअर. मग चला समोरच्या प्रश्नाकडू. तर पूर्ण वेळ भरणे म्हणजे काय पूर्ण भरण्यासाठी लागणारा वेळ. बरोबर ना काय राहील आपला दिलेला त्याचं काय करा 36 गुणिला करायचं 45. ओके सो आपल्याला काय म्हणते दोन्ही एकाच दमाने भरणार आहे म्हणजे रिकामा म्हणणार आहे का नाही. मग अशा वेळेस काय करायचं दोघांची बेरीज करायची. मग बेरीज करा 36 प्लस किती झाले 45. क्लिअर. मग 36 गुणिला काय करायचं रे आपल्याला 45 करायचं आहे. दोघांची बेरीज किती झाली 6 5 11 4 3 7 किती झाले 8 म्हणजे किती झाले 81. बघा 9 1 9 म्हणजे 9 9 81 9 चूक 36 9 5 45 5 चूक किती झाले रे 20. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं तर ते आलं 20 तास. बरोबर ना किती आलं 20 तास. ओके तर सो कोणत्या नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला तर 4थ्या नंबरचा पर्याय इथे बरोबर येताना आपल्याला दिसतो. राईट. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. बघा पटापट कसं आहे आपण आयोगाचे प्रश्न सोप्या पद्धतीने काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतोय. ओके समोरचा प्रश्न एमपीएससी सीसॅट 2018 काय प्रश्न विचारला रे. एक मोठी टाकी भरण्यास X व Y नळाने अनुक्रमे 60 मिनिटे व 40 मिनिटे लागतात. जर ती टाकी भरण्यासाठी Y नळ अर्ध्या वेळेसाठी बघा Y नळ काय म्हटलं आपल्याला अर्ध्या वेळेसाठी आणि X व Y दोन्ही नळ उरलेल्या अर्ध्या वेळेसाठी चालू ठेवले तर ती टाकी एकूण किती वेळात भरेल. एकूण किती वेळात भरेल असा त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला. सो याला आपल्याला बघा शॉर्ट मेथडनं आपण याला सॉल्व्ह कसं करू. संपूर्ण जे आहे ना आपण शॉर्ट मेथडनं याच्यामध्ये मित्रांनो बघणार आहे. ठीक आहे म्हणजे आपल्या वेळेची काय होईल इथे बचत होईल. मग आपण काय म्हणणार रे याच्यासाठी लागणारा वेळ म्हणजे वेळ. ठीक आहे एकूण वेळ जो आहे आपल्या इथं पाय वेळ बरोबर. आता सुरुवातीला एक लक्ष ठेवायचं X व Y ठीक आहे ना या नळ्या अनुक्रमे टाकी 60 मिनिटे व 40 मिनिटे लागतात. म्हणजे दोघांचं काय लागणार दोघांना एकत्रित लागणारा वेळ. ठीक आहे मग X व Y यांना लागणारा वेळ यांना लागणारा वेळ. मग बरोबर वेळ लागेल तर किती लागेल रे. मग काय करायचं बघा किती दिले आपल्याला 60 गुणिला काय करायचंय 40 केलं ना आपण आणि 60 प्लस काय करायचं आपल्याला 40 बरोबर 60 गुणिला 40 डिवायडेड बाय किती केले आपण 100 0 0 कॅन्सल 6 चूक 24 म्हणजे किती तास झाले सॉरी किती मिनिटे होईल मग 24 मिनिटे होईल. दोन्ही टाकायला लागणारा वेळ किती असेल 24 मिनिट. म्हणजेच याचा अर्थ X व Y यांना जो दोन्ही बरोबर आहे एक 40 मिनिट एक 60 मिनिट लागते आणि दुसरे 40 मिनिट लागते तर दोघांना एकत्रित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागत आहे तर 24 मिनिटं लागत आहे. बरोबर आहे. आता समोरच्या प्रश्नाकडे काय म्हटलंय भरण्यासाठी Y नळ किती तास चालवला अर्ध्या वेळेसाठी. ठीक आहे ना अर्ध्या वेळेसाठी. आता Y नळ जो आहे मित्रांनो तो किती वाजतो Y नळ जो आहे तो एक टाकी किती मिनिटात भरतो 40 मिनिटात. मग आता काय करायचं अर्धा म्हटलं ना म्हणून 40 गुणिला करायचं 2. ठीक आहे ना 40 गुणिला काय करायचं 2. ओके गुणिला
परत आता काय 24 मिनिटे म्हटलंय दोघं मिळून, म्हणजे कोणतं बघा याच्यामध्ये दोघे मिळून म्हटलंय एक्स आणि वाय, बरोबर आहे. एक्स व वाय हे दोघे मिळून एक टाकी किती मिनिटात भरतात? 24 मिनिटात भरतात. आणि तो चालवायचं किती आपल्याला? अर्ध्या वेळेसाठी. मग अर्ध्या वेळेसाठी चालवायचं तर काय करायचं, याला 24 गुणिला करायचे 2, ओके, डिवायडेड बाय यालाच करायचं आहे 40, ठीक आहे ना, 40 गुणिला 2, ओके, प्लस 24 गुणिला काय करायचंय 2. क्लिअर. आता याच्यामध्ये बघा जे उत्तर येईल 40 दोन्ही किती होईल 80 गुणिला 24 दोन्ही किती झाले 48, ओके. समोर 40 दोन्ही किती होते 80 प्लस 24 दोन्ही किती झाले 48. आता 80, ठीक आहे, समजण्यासाठी 80 प्लस किती घेतले आपण 48. मग याला आपण जर सॉल्व्ह केलंय, ठीक आहे, याला जर सॉल्व्ह केलंय समोर तर किती येणार 80 गुणिला किती आले रे 48 डिवायडेड बाय हे किती होणार 128, बरोबर आहे. किती झाले 128. मग आता 128 झाले. चला पटापट आपल्याला फाडा बोलून घ्या. आपण किती जाईल तर याला जाईल 8चा, म्हणजे 8 1 8, क्लिअर. 8 1 8 उरले किती 4. आता 4 उरले, 8 सक 48, त्याच्यानंतर 8 सक किती होते रे इथे 48, ठीक आहे ना, 8 सक किती होते 48. परत 16 1 16, 16 5 80, 5 सक किती झाली 30. म्हणजेच एकूण किती वेळात ती टाकी भरेल, एकूण किती वेळ बघा तर अर्ध्या वेळेसाठी चालू ठेवली तर टाकी एकूण किती वेळात भरेल, तर टाकी किती वेळात भरेल तर ती भरेल आपल्याला 30 मिनिटात, ठीक आहे ना. किती मिनिटात भरेल तर ते 30 मिनिटात भरून जाईल, ठीक आहे. सो आपल्या इथं जर पाहिलं तर काय येईल आपल्याला थर्ड नंबरचा पर्याय इथे बरोबर येताना आपल्याला दिसतोय. क्लिअर येतोय सर्वांच्या लक्षात. सो आपण सोप्या पद्धतीने हे गणित सॉल्व्ह करत आहे, ओके. आता बघा मित्रांनो आयोगाचे जे प्रश्न आहे ना थोडे हटके असतात, विचारण्याची त्याची जी प्रोसिजर आहे थोडीफार वेगळी असतात, ठीक आहे. मग अशा प्रश्नांना कोणत्या पद्धतीने टॅकल करायचं सो आपण इथे पाहणार आहे. क्लिअर आहे. आणि हे नीट लक्षात ठेवायचं आयोगाचे जे प्रश्न आहे ना ते आपल्याला शॉर्टकटनं सोडवावं लागेल, याला पर्याय नाही आहे, ठीक आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे काय म्हटलंय, राज्यसेवा CSAT 2012 मध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्न काय मित्रांनो, देहू या गावातील 4000 लोकांसाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती 150 लिटर पाणी लागते व गावामध्ये 20 मिलीलिटर 15 मिलीमीटर इंटू 6 मिलीमीटर, ओके, आकाराची पाण्याची टाकी आहे. तर ती पाण्याने पूर्ण भरलेली टाकी गावकऱ्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न आहे. मग या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1 मिलीमीटर क्यूब म्हणजेच किती होते रे तर ते होते आपल्याला माहिती आहे 1000, ठीक आहे ना. 1000 काय होते लिटर, काय म्हटलं आपण 1 मिलीलीटर क्यूब म्हणजेच किती 1000 लिटर. सो माहिती आहे आपल्याला. मग आता करायचं काय तर बघा पटकन त्याला आपण काय किती दिवस पुरेल म्हणजे दिवस, ठीक आहे ना, आपल्याला दिवस लागणारे दिवस, बरोबर. मग दिवस बरोबर काय करायचं जे दिलंय ते घ्या 20 गुणिला काय करायचं आपल्याला 15 गुणिला 6 करायचं आहे, कारण मिलीलीटर आहे. मिलीलीटर मध्ये आपण तिला ट्रान्सफर केलंय 1 मिलीलीटर क्यूब म्हणजे किती ते 1000 लिटर, कारण ते किती असते तर प्रति व्यक्ती किती लागतात 150 लिटर पाणी लागतात. मग त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं 150 मध्ये करायचंय, म्हणून याला आपण लिटर मध्ये कन्वर्ट केलं तर गुणिला काय केलं 1000 केलं डिवायडेड बाय म्हणजेच भागेला. तर काय करायचं आपल्याला किती लोकांसाठी 4000 लोकांसाठी, मग आपण केले 4000 गुणिला काय करायचं आपल्याला 150 केलं ना आपण 4000 गुणिला काय केलं 150. चला पटापट काटाकाटी करून टाका. मग 0 0 0 कॅन्सल, हे 0 0 कॅन्सल केले आपण. त्याच्यानंतर 4 1 4 4 5 20, ओके. 5 1 5 5 त्रिक 15 15 1 15 15 दोन्ही 30 बे 1 बे बे त्रिक 6 म्हणजेच किती दिवस पुरेल रे तर ते पुरेल 3 दिवस, ठीक आहे ना. तर किती दिवस पुरेल 3 दिवस इथे पुरताना आपल्याला 3 दिवस पुरेल. क्लिअर 3 दिवस पुरेल. सो किती नंबरचं येईल आपल्याला तर सेकंड नंबरचा पर्याय आपल्या इथं बरोबर येताना दिसतो. मित्रांनो एकदम सोपी आणि शॉर्ट पद्धतीनं आपण हे काय घेऊन राहिलो आहे क्वेश्चन्स घेऊन राहिलो आहे. आणि याचा मागचा जो उद्देश आहे की पोरांची जी डिमांड होती की सर PYQ क्वेश्चन्स अजून या पद्धतीने घ्याल, तर आपण यापुढे सर्व क्वेश्चन जे आहे ते आयोगाने विचारलेल्या प्रश्नावरच आपण घेणार आहे. सो त्याच्यामुळे काय होईल एक तुम्हाला नवीन एक टेक्निक शिकायला मिळेल आणि तुम्हाला याचा काय होईल जास्तीत जास्त फायदा सुद्धा मिळेल, ओके, म्हणजेच येणाऱ्या एक्झामसाठी. चला प्रश्न समोर प्रश्नाकडे. तर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो परत काय विचारला PSI मेन्स 2019 मध्ये विचारलाय. प्रश्न बघा काय आहे, एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंद दराने पाणी भरते
म्हणजे एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंद दराने पाणी भरते व त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद दराने पाणी बाहेर जाते. ठीक आहे, म्हणजे बाहेर जाते म्हणजेच काय, तर ती जी आहे आपण रिकामी होतं. ठीक आहे ना, बाहेर जाणे म्हणजे काय, रिकामी होणे. जर ती टाकी 18,000 लिटर क्षमतेची, टाकीची जी क्षमता आहे म्हणजे तिला म्हणतात धारक क्षमता, लक्षात ठेवा ती किती आहे, 18,000 लिटर क्षमतेची असेल तर किती वेळात ती पूर्ण भरेल. चला आता दिलेलं जे उत्तर आहे मित्रांनो ते सर्वात प्रथम आधी पाहायचं कशामध्ये आहे, तर ते मिनिटामध्ये आहे. मग मिनिटामध्ये दिले आहे, त्याच्यामुळे काय करायचं आहे, तर आपल्याला सर्व चेक करायचं की सगळं प्रश्न कशामध्ये दिलेले आहे, मिनिटामध्ये दिले आहे. मग आपल्याला उत्तर कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ते मिनिटामध्ये करायचं आहे ना. मग चला या इकडे लक्ष द्या आणि हे समजून घ्या. ठीक आहे, मग एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंद दराने पाणी भरते. बरोबर आहे, काय म्हटलंय, 2 लिटर प्रति 5 सेकंद म्हणजे 5 सेकंदमध्ये 5 सेकंदात 2 लिटर, बरोबर ना, 5 सेकंदात किती, 2 लिटर पाणी भरतंय. मग याच्यामध्ये याला काय करतं, एका मिनिटामध्ये करायचं आपल्याला, मिनिटामध्ये याला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे ना, मिनिट घ्यायचंय आणि इथे 1 मिनिट आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच मिनिट घ्यायचं आहे. समजून घ्या इथे कशामध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे हे झाले मिनिट आणि हे सुद्धा काय झाले रे, मिनिट झाले. ओके, हे सुद्धा झाले मिनिट. चला आपण मग मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं तर काय असेल आपण, तर बघा काय म्हटलेलं आहे, 5 सेकंदात किती लिटर पाणी भरते, तर 2 लिटर. 5 सेकंदात किती, 2 लिटर. मग 5 सेकंदात 2 लिटर असेल तर मग 60 सेकंदात किती, साधा प्रश्न आहे. म्हणून x बरोबर काय केलं रे, 60 गुणिला केलं आपण 2 डिवाइड बाय केलं 5. 5 1 5, 12 5 60, 12 2 किती, 24. म्हणजेच याचा अर्थ एका मिनिटामध्ये, ठीक आहे ना, मग आपण काय म्हणतो, एका मिनिटात 24 लिटर पाणी भरते. ठीक आहे ना, पाणी भरते. क्लिअर इथपर्यंत. मग एका मिनिटात किती, 24 लिटर काय भरते, पाणी भरते. तसंच इथे बघा आता काय म्हटलं त्यांनी, 1 लिटर प्रति 10 सेकंदात पाणी बाहेर जाते म्हणजे रिकामी करतोय. मग आपण काय करणार बघा, 10 सेकंदात किती, 10 सेकंदात 1 लिटर, 10 सेकंदात 1. आता 10 सेकंदात जर 1 लिटर होत असेल तर मग 60 सेकंदात किती रे. ओके, म्हणून x बरोबर 60 गुणिला 1 डिवाइड बाय किती आले, 10. 0 0 कॅन्सल म्हणजेच किती आले, 6 लिटर. ओके, याचा अर्थ जर बघितला इथे आपण, याचा अर्थ जर बघितला तर एका मिनिटामध्ये, एका मिनिटात, ठीक आहे ना, किती मिनिटात, एका मिनिटात. समजून सांगताना थोडाफार तुम्हाला वेळ लागेल. ठीक आहे, बाकी अदरवाईज उत्तर आपल्याला सोपेच करतात. एका मिनिटात, मग एका मिनिटात किती लिटर पाणी जाते, एका मिनिटात 6 लिटर. ठीक आहे, पाणी बाहेर जाते. ठीक आहे ना, बाहेर जाते. क्लिअर. म्हणून आता हे झालं बघा, एका मिनिटात किती, 24 लिटर पाणी भरते आणि एका मिनिटात 6 लिटर पाणी बाहेर जाते. आता याचा अर्थ दोन्ही नळाचे एका मिनिटाचे कार्य जर पाहिले, काय म्हटलं आपण, दोन्ही नळाचे एका मिनिटाचे कार्य. आता दोन्ही नळाचे एका मिनिटाचे कार्य किती येणार, बरोबर 24 मायनस किती घेतले रे आपण, 24 मायनस 6 बरोबर किती येते, 18 लिटर. ठीक आहे ना, 18 लिटर हे जे कार्य आहे. मग 18 लिटर आहे तर याचा अर्थ काय, एका मिनिटामध्ये, बरोबर एका मिनिटामध्ये जर आपण पाहिलं तर ती टाकी किती याच्यात भरते, 18 लिटर भरतात. एका मिनिटामध्ये किती, 18 लिटर. मग आता याचा अर्थ, कारण दोन्ही नळाचे जर पाहिलं तर काय ते 24 खाली होते आणि 6 ने काय होते, बघा 24 भरायला जाते, 6 कमी होते म्हणजेच किती झाले, 18 लिटर. मग याच्या हिशोबाने काय केलं, 18 ला किती पकडले आपण, 18 लिटरला किती लागते, तर 1 मिनिट. बरोबर आहे, 18 लिटर टाकी भरण्यासाठी किती, 18 लिटर टाकी भरण्यासाठी तर आपल्याला 1 मिनिट लागतो. ठीक आहे, 1 मिनिट लागतो. तर 18,000 ला किती, म्हणून x बरोबर आपण काय केलंय, 18,000 गुणिले 1 डिवाइड बाय किती केले, 18. 18 कॅन्सल म्हणजेच आपलं किती येणार, 1000 मिनिट. ओके, सो किती आला रे, तर आपल्याकडे 1000 मिनिट आले. अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्तर आपल्याला काढायचं असते. ठीक आहे, सो तुम्हाला वेळ लागलेला असेल परंतु हे नीट लक्षात ठेवा, आपल्याला हे समजून सांगताना वेळ लागलेला आहे. अदरवाईज आपल्याला याचं सोप्या पद्धतीनंच उत्तर आपल्याला काय केलं, वेळेत आपल्याला काढता आलं असतं. ठीक आहे, हार्डली 10 सेकंद किंवा 12 15 20 सेकंद त्याच्यामध्ये घेतले असते. ठीक आहे, चला समोरच्या क्वेश्चन कडू.
MPSC CSAT 2015, MPSC CSAT 2015 क्लर्क 2015 मध्ये हा प्रश्न विचारलाय. सो प्रश्न बघा काय आहे. एका पाण्याची टाकी 2/3, काय म्हटलं रे, एका पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 12 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास लागतील. ओके, मग काय करायचा, असा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा. तर काय म्हटलंय आपल्याला, भरण्यास किंवा खाली करण्यात किती तास म्हणजे लागणारा काय वेळ आहे. ठीक आहे, सो आपण काय घेऊ, वेळ बरोबर, ठीक आहे ना, वेळ घेतलाय आपण किती असेल रे, 2/3 म्हणजे याचा अर्थ किती, 3 भागापैकी 2 भाग टाकी भरलेली आहे. मग 3 भागापैकी जर 2 भाग टाकी भरली असेल तर याचा अर्थ काय म्हटलं त्यांनी, 12 गुणिला काय करायचं आपल्याला, 12 गुणिला करायचे 8 डिवायडेड बाय 12 मायनस काय करायचे आपल्याला 8 करायचे. ओके, सो बरोबर 2/3 गुणिला 12 गुणिला 8, 12तून 8 गेले किती उरले रे, तर इथे उरले 4. ठीक आहे ना, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 1 12, 3 1 3, 3 2 6, 8 2 किती झाले 24, सॉरी 8 2 16, सॉरी 8 2 किती 16, म्हणजे याचा किती तास लागेल रे, ते याचा अर्थ याला लागेल 16 तासात भरायला किंवा खाली व्हायला त्याला लागेल. बरोबर ना, म्हणजे 16 तास त्यांना लागतील. ओके, सारा संपल, विषय संपला. म्हणजे अशा पद्धतीने जर उत्तर काढलं तर आपलं विदिन सेकंडमध्ये काय निघते, 3rd नंबरचा पर्याय इथे बरोबर निघताना आपल्याला इथे दिसलेलं आहे. क्लिअर. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे. PSI मुख्य परीक्षा 2022. ठीक आहे, आता PSI मुख्य परीक्षा 2022 मध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्नाचं स्वरूप बघा, एक टाकी P नळाने 8 तासात तर Q नळाने 6 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले 2 तासांनी, काय म्हटलं त्यांनी, 2 तासांनी P नळ बंद केला तर Q नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल. सो काय करायचं आहे, तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला LCM काढायचा आहे. मग कसा करायचा आहे, 8 हा झाला P नळ. ओके, आणि दुसरा नळ काय रे, Q हा किती याच्यात भरतोय 6. ठीक आहे ना, 8 आणि 6 याचा LCM घेतोय तर किती येतोय 24. आले ना रे, मग 24 आले तर करायचं काय, 8 त्रिक किती होते, 8 त्रिक होते 24, बरोबर आहे. 6 किती होते 24, काय करायचं, दोघांची बेरीज करायची, 3 आणि 4 किती झाले 7. आता काय म्हणतोय, 2 तासांनी काय केला रे, P नळ बंद केला, मग 2 तासांनी म्हणून 7 गुणिला करायचे 2, 7 2 किती झाले 14. ओके, सो झाले 14. म्हणून शिल्लक टाकी, ठीक आहे ना, काय करायचं आपल्याला, शिल्लक टाकी. मग शिल्लक टाकी आपल्याला काय करायचं, जे 24 आहे या 24 मधून हे 14 मायनस करायचे. उरले किती रे आपल्याकडे, तर ते उरले 10 तास. ठीक आहे ना, म्हणजे एवढी 10 भाग टाकी उरलेली असेल. मग 10 भाग टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ कोणता असेल, तर कोणता नळ, Q नळ. बरोबर आहे, Q नळ म्हणतोय, म्हणजे Q नळ आपण म्हणणार आहे, Q नळ ती टाकी, Q नळ ती टाकी बरोबर काय करायचं आहे, 10 डिवायडेड बाय किती करायचं आहे 4. मग बे 2 4, बे 5 किती होते रे 10, म्हणजे याचा अर्थ 5/2 आलाय. म्हणजेच किती, बे 2 4, 4 ने किती 5, म्हणजेच 2.1 किती 2 तास. जे काही असेल ते आपल्याला इथे मिळून जाईल. म्हणजेच काय, 3rd नंबरचा पर्याय इथे आपल्याकडे बरोबर येताना दिसतो. शिकलं या पद्धतीने मित्रांनो असा प्रश्न हा काढायचा असतो. ठीक आहे, समजलं सर्वांना. चला समोरचा क्वेश्चन बघा. समोरचा क्वेश्चन काय, UPSC CSAT 2015 मध्ये हा प्रश्न विचारलाय. बघा प्रश्नाचं स्वरूप, आपण सर्व क्वेश्चन ना मित्रांनो आयोगाचे क्वेश्चन पाहतो. आता नळ टाकी असेल किंवा येणारे सर्व क्वेश्चन असतील तर ते आपण कशाने पाहणार आहे, तर PYQs क्वेश्चन पाहणार आहे. याचा अर्थ काय होईल, तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे जातील आणि त्याच्याही पेक्षा सर्वात जास्त जे आहे की आयोगाचे प्रश्न टॅकल कसं करायचे त्याच्यासाठी जी मेथड कोणती वापरली जाते तर याचा तुम्हाला काही आयडियाज देतील. ठीक आहे, सो त्या आयडियाजला तुम्ही काय करा, त्या मी जे दिलेली मेथड जे मी तुम्हाला शिकवत आहे त्याला काय करा, व्यवस्थित फॉलो करा. म्हणजेच काय होईल, तुम्हाला सॉल्व्ह करायला अधिक सोयीस्कर जाईल. ठीक आहे, म्हणजे बघा आता बघा, A आणि B या 2 नळांनी एक टाकी स्वतंत्रपणे क्रमशः 20 आणि 30 मिनिटात भरू शकतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी पूर्ण भरलेली जाण्यास किती वेळ लागतील. सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. मग काय करायचं, वेळ. सो वेळच विचारला ना आपल्याला, वेळ बरोबर काय करायचं रे, 20 गुणिला करायचं 30. ठीक आहे ना, दोघांची बेरीज किती येणार, 20 + 30
मग बरोबर 20 गुणिला काय करायचं आहे 30, दोघांची बेरीज किती आली 50, पण 0 0 कॅन्सल, 5 चुकी झाले 20, 4 तिकी झाले 12, म्हणजे याचा अर्थ किती झाले आपले, तर हे झाले 12 तास. ओके, परत सांग 20 गुणिला काय करायचे 30, 20 आणि 30 किती झाले 50. आता 20 गुणिले 30 भागले 50, 0 0 केलं 5 चूक 20, बरोबर आहे, 4 त्रिक 12, म्हणजे किती होते 12 तास. तर आपला जो आहे तो सेकंड नंबरचं उत्तर इथे बरोबर येताना आपल्याला दिसून जाते. क्लिअर येते सर्वांना व्यवस्थित लक्षात. चला समोरच्या प्रश्नाकडे ओढा. आता समोरचा प्रश्न थोडा टफ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तो प्रश्न बघा काय विचारलाय, MPSC CSAT 2016 मध्ये विचारलाय. प्रश्न बघा कसा आहे, A, B आणि C या नळाने स्वतंत्रपणे 12, 15 आणि 20 तासात एक टाकी भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी B आणि C नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी A ने टाकी रिकामी केली. A या नळाने काय केले, टाकी रिकामी केली किंवा रिकामी करण्यास सुरुवात केली, तर टाकी किती तासांनी भरलेल्या स्थितीत असेल, टाकी किती तासांनी भरलेल्या स्थितीत आपल्याला दिसेल. तर असा प्रश्न जो आहे मित्रांनो, बघा काय करायचं, तर आपल्याला वेळ विचारलाय, वेळ तर आपण पटकन वेळ घेऊन घेऊ. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं एक वेगळ्या पद्धतीनं आपण उत्तर काढू. काय करू, A, B, C आपल्याला विचारलंय म्हणून A, B आणि C घेतलाय. A किती म्हटलं रे 12, B किती घेतलाय 15 आणि C किती घेतलाय आपल्याला 20. ओके, सो याचा पहिले LCM आपण काढून घेऊ. किती येणार रे, तो याचा LCM 60. याचा LCM किती आला 60 आला ना, 60. मग 60 आला तर याला बघा सॉल्व करायचं आपल्याला पटकन. मग कसं सॉल्व करायचं, 12 पंचे 60, क्लिअर, 15 चूक 60, ओके, 20 त्रिकी दिले 60. आता याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी, याच्यामध्ये बघा A ने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. मग या दोघांची बेरीज 4 आणि 3 किती होते 7, 7 मायनस काय करायचे 5, ठीक आहे ना, 7 मायनस 5 करायचे, मग उरले किती 2. म्हणून टाकीसाठी म्हणजे याचा अर्थ लागणारा वेळ, मग आपण काय म्हणणार, लागणारा वेळ बरोबर 60 भागिले काय करायचे 2. ओके, 60 भागिले 2 म्हणजे किती झाले 30 तास, ठीक आहे ना. 30 तासात का आपल्याला त्या 30 तासांनी आपण म्हणू ती टाकी जी आपल्याला भरल्या स्थितीत असेल, ठीक आहे. तर सो आपलं काही पहिल्या नंबरचा पर्याय आपल्या इथे बरोबर येताना आपल्याला दिसेल. क्लिअर, समजलं मित्रांनो. चला समोरच्या प्रश्नाकडे बघा, किती सोप्या पद्धतीने आपण ते प्रश्न काढण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, समोरचा प्रश्न MPSC CSAT 2019 मध्ये हा प्रश्न विचारला. MPSC CSAT 2019 प्रश्नाचं स्वरूप बघा मित्रांनो कसे आहे, 2 नळ P व Q अनुक्रमे एक टाकी 10 मिनिट व 15 मिनिटात भरतात. R नळ 1 मिनिटात त्या टाकीतून, बघा R नळ जो आहे, सो इथे आपण व्यवस्थित करेक्शन घेऊ, ठीक आहे. R नळ 1 मिनिटात त्या टाकीतून 308 लिटर पाणी, किती 308 लिटर पाणी बाहेर टाकतो. तर जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असेल व तिन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी 5 मिनिटात रिकामी होते. किती मिनिटात, 5 मिनिटात रिकामी होते. तर त्या टाकीत किती पाणी बसेल, म्हणजेच त्याची धारक क्षमता आपल्याला विचारलेली आहे. कशाची, पाण्याची धारक क्षमता आपल्याला विचारली आहे, म्हणजे टाकीची धारक क्षमता, ठीक आहे. सो आपण काय म्हणणार मित्रांनो, लक्षात घ्या, टाकीची धारक क्षमता, बरोबर ना, टाकीची धारक क्षमता बरोबर. आता इथे घेतो आपण टाकीची धारक क्षमता, सो इकडे बसणार नाही म्हणून इथे घेतो आपण टाकीची धारक क्षमता. आता टाकीची धारक क्षमता बरोबर काय करायचं आपल्याला, P व Q अनुक्रमे एक टाकी 10 आणि 15 मिनिटात भरतोय, म्हणून काय करायचंय 10 गुणिला काय करायचंय 15. आता तो म्हणतोय की किती तासात म्हणतोय रे, 5 तासात तो काय करतोय आपल्याला मिनिटात रिकामी करतो, रिकामी म्हणतो ना, म्हणून इथं एक ट्रिक्स म्हणून आपल्याला शॉर्टमध्ये याला वापरायचं, गुणिला किती घ्यायचं 5 घ्यायचं. ओके, सो याच्यामध्ये घेताना एक लक्षात घ्यायचं, 10 गुणिला करायचं आपल्याला 15 इन ब्रॅकेट प्लस 5 इन ब्रॅकेट काय करायचं आपल्याला 10 प्लस करायचं आहे 15. ओके, आणि गुणिला किती दिला रे 308, ठीक आहे ना, गुणिले किती घ्यायचं आपल्याला 308 घ्यायचं आहे. ओके, सो बरोबर याला करायचं आपल्याला सॉल्व, 10 गुणिला करायचं आहे 15 गुणिला करायचं आहे 5. ओके, 10 आणि 15 किती होतं रे 150 प्लस 10 आणि 15 25, 25 5 125, ठीक आहे ना, 125 म्हणजे 125 गुणिले किती होते 308. क्लिअर. आता समोर याला सॉल्व करायचं आपल्याला, बघा याला समोर सॉल्व करायचं आहे.
308. काय करणार आहे, जो मल्टिप्लिकेशन तसंच ठेवायचं आपल्याला 10 गुणिला काय करायचं आहे 15 गुणिला 5. ओके, भागीला करायचं आहे या दोघांची बेरीज. किती होत आहे 275. ठीक आहे, 275 गुणिला किती करायचं आहे 308. ठीक आहे, आता काटाकाटी करा, पटकन आपण करून टाकू. 5 1 5, 5 5 25. ठीक आहे ना, आणि 5 5 25 किती उरले 55. मग काय करायचं 5 त्रिक 15, 11 5 55, 11 1 11, 11 दोन्ही किती झाले रे 22, उरले किती 8, 11 8 88. सो दिलेलं आहे त्याचं आपल्या कॅल्क्युलेशन म्हणजे गुणाकार करायचं आहे 10 गुणिला काय करायचं आहे 10 गुणिला 3 गुणिला किती करायचं आहे 28. ओके, बरोबर. याचं जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर किती येतो मित्रांनो 840. ठीक आहे ना, किती होऊन राहिलं आहे 840. तर त्याची जी धारक क्षमता आहे ती किती आहे तर 840. ठीक आहे ना, 40 जे दिले लिटर. ओके, 840 लिटर म्हणजे टाकीची धारक क्षमता किती येणार 840 लिटर येऊन जाईल. अशा पद्धतीने हे उत्तर मित्रांनो काय करायचं असते सॉल्व्ह करायचे असते. ठीक आहे, सो तुम्ही पाहत असाल तर हे प्रश्न जे आहे आपल्याला आयोगाने जे विचारलेले आहे, सो आपण सोप्या पद्धतीने जे सहज तुमच्या लक्षात येऊ शकेल. ठीक आहे, सो त्या पद्धतीने आपण ते घेतलं आहे. याची तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा. ठीक आहे, नळ टाकीवर बरेच थोडे प्रश्न कमी आपल्याला जे प्रश्न विचारले आहे ते थोडेफार आपल्याला प्रश्न दिसत आहे. थोडे टॉप लेवलचे प्रश्न असतात आणि बरेच मुलं याच्यामध्ये काय होते गोंधळून जाते आणि म्हणतात की सर आम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायला कठीण जातो आहे. ठीक आहे, तर तुम्ही माझी जर मेथड आहे ना व्यवस्थितरित्या फॉलो केली तर ऑब्व्हियसली मित्रांनो तुम्हाला काय होईल ही मेथड सोयीस्कर पण जाईल आणि तुम्हाला सहज ती समजायला येईल. ओके, ठीक आहे, अशा समोरची लेक्चर आपण कंटिन्यू पाहणार आहे. ठीक आहे.